तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या आपण म्हाडाच्या वेगवेगळ्या साईडला जातोय, वेगवेगळ्या साईडला जाऊन माहिती घेतोय, एकंदरीत जे काही माहिती मिळते, जे काही सॅम्पल असतील, जे काही आपल्याला प्रकल्पाची व्हिजिट करता येईल त्या ठिकाणी आपण जातोय. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे मित्रांनो, तुम्हाला बॅकग्राऊंड बघून असं वाटत असेल की मी एखाद्या शेतामध्ये आलोय का, किंवा एखाद्या मळ्यावरती आलोय का, एखाद्या आखड्यावरती आलोय का असं वाटत असेल. नक्कीच मी चांगल्या ठिकाणीचे मित्रांनो, निसर्गरम्य अशा ठिकाणी उभा आहे. मागे तुम्ही पाहू शकता शेती आहे, ऊसाची शेती आहे. तुम्हाला अंदाज येत असेल की मी खूप चांगल्या लोकेशनला उभा आहे. या ठिकाणी मी काय असं पिकनिक करण्यासाठी आलेलो नाहीये, किंवा शेतामध्ये काम करण्यासाठी आलेलो नाहीये, किंवा काही पेरणी करण्यासाठी आलेलो नाही मित्रांनो. नित्यनेमाप्रमाणे मी आपली म्हाडाची व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा म्हाडाचा अपडेट देण्यासाठीच आलेलो आहे. आता महत्त्वाचं मित्रांनो, ज्या ठिकाणी उभा आहे तिथेच हा आहे किवळेचा भाग आहे, आणि किवळेच्या याच भागामध्ये एक महत्त्वाचा प्रकल्प मित्रांनो, आणि तो आहे जो काही मंगलम ओम मंगलम दिशा हा जो काही प्रकल्प आहे तो प्रकल्प. या ठिकाणी मी ज्या उभा आहे ती मागे पाहू शकता, हा जो ही जी काही इमारत दिसते हीच आहे मित्रांनो मंगलम दिशा नावाची प्रकल्पाची इमारत. आणि याच ठिकाणी म्हाडाची घरे उपलब्ध केलेली आहेत, जी 1 BHK स्वरूपाची असणार आहेत. आणि म्हणून ज्या ठिकाणी आम्हाला अपडेट देता येतील, जेवढे अपडेट देता येतील ते सगळे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. आणि आज आपण या मंगलम दिशा प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मित्रांनो, या प्रकल्पाची मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे, तुम्ही आतमध्ये घेऊन जाणार आहे. आणि आपल्याला जर सॅम्पल फ्लॅट बघायला दिला असेल, किंवा जर आपल्याला परमिशन मिळाली सॅम्पल फ्लॅटची, तर नक्कीच मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट सुद्धा दाखवणार आहे. आणि जे काही सोयीसुविधा असतील, पार्किंग असेल, किंवा काय काय बाल्कनी आहे का नाही, ही सगळी माहिती मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे. चला तर चालू राहू दे. शेताच्या बांधावरनं जावं लागते मित्रांनो. तुम्ही पाहू शकता हा बांध आहे खरं तर, या बांधावरनं मी चाललोय. पण माझ्या मते खूप चांगला प्रकल्प दिसतोय एकंदरीत बाहेरून पाहिलं तर. चला आपण आतमध्ये सुद्धा आपल्याला कळेल नेमकं कसं आहे. तर आता मित्रांनो आपण त्या सोसायटीच्या आतमध्ये आलेलो आहोत, आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची सोसायटी आहे, अशा प्रकारची इमारत आहे. एका साईडला 2 BHK, एका साईडला 1 BHK घरे आहेत मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही बघा मंगलम दिशा विंग A, विंग B आणि विंग C असे 3 विंग आहेत. आणि प्रत्येक विंग मध्ये 2-2, 4-4 फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध आहे, जे म्हाडासाठी आहे. तुम्ही पाहू शकता ही एंट्रन्स लॉबी आहे. एंट्रन्स लॉबीच्या नंतर इथून लिफ्ट सुद्धा आहेत, आणि 2 लिफ्ट आणि 2 सर्व्हिस स्टेअरकेस आहेत. इथे तुम्ही पाहू शकता हे स्टेअरकेसने वरती गेल्याच्या नंतर तुम्ही पहा अशा प्रकारचे हे स्टेअरकेस आहेत. आणि वरती गेल्यानंतर जस्ट फर्स्ट फ्लोअरच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो जे काही आपल्याला सॅम्पल वगैरे अवेलेबल आहे तो. हे इकडे बघा पॅसेज आहे, इकडे लिफ्ट एरिया आहे, आणि या साईडला आपल्याला फ्लॅट देण्यात आलेला आहे. तत्पूर्वी आपण या प्रकल्पाचे काही डिटेल पाहूया. स्कीम कोड क्रमांक आहे 742 ओम मंगलम दिशा किवळे 1 BHK घरे मित्रांनो. जनरल पब्लिक कॅटेगरीसाठीच घरे आहेत, कारण ही फर्स्ट कम फर्स्ट सर्व साठी घरे आहेत. बिल्डेप्रिया 60.76 ते 62.97 स्क्वेअर मीटर, आणि कार्पेट एरिया आहे 38.46 ते 39.87 स्क्वेअर मीटर. अर्थातच 414 स्क्वेअर फीट ते 429 स्क्वेअर फीट पर्यंतची ही घरे उपलब्ध करण्यात आलेली आहेत. 414 जे कार्पेट एरिया मित्रांनो त्याची किंमत आहे 20,21,900 रुपये, आणि जे 429 कार्पेट एरिया त्याची किंमत आहे 20,95,400 रुपये. PMD भरायचे तुम्हाला 20,000 रुपये. टोटल 8 घरे उपलब्ध आहेत जनरल पब्लिक प्रवर्गासाठी. रेरा नंबर मेन्शन केलेला नाहीये, कारण ही रेडी टू मूव्ह अर्थातच तयार घरं आहेत. इमारत तयार झालेली आहे आणि पोझिशन सुद्धा सुरू झालेले आहेत. आता ही लॉबी पहा मित्रांनो, अशा प्रकारची लॉबी. इकडे 2 लिफ्ट देण्यात आलेले आहेत. तिथे तुम्हाला 2 स्टेअरकेस पण आहेत, फायर लिफ्ट सुद्धा आहेत, आणि एका फ्लोअरचे 4 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर आपण आता सॅम्पल पाहूया, नेमका ॲक्युरेट सॅम्पल फ्लॅट कसा आहे ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. तर इकडे तुम्हाला सॅम्पल आहे मित्रांनो, जे सध्या काम सुरू आहे, जे आपल्याला अवेलेबल करून दिलं. त्या ठिकाणी रिक्वेस्ट केली, त्यांना मी विनंती केली, आणि त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हॉल आहे. एंट्री केल्यानंतरची पहिल्यांदा हॉल तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा आहे. म्हणजे जे 4 लोकांची फॅमिली, 4-5 लोकांची फॅमिलीसाठी कम्फर्ट म्हणजे अशी घरं आहेत, व्यवस्थित अशी घरं आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. तर हॉल जे आहे तो म्हणजे त्याला काय बाल्कनी वगैरे नाही आहे, कॉमन हॉल आहे नॉर्मल आपला. त्याच्यानंतर समोर गेल्यानंतर मित्रांनो राईट हँड साईडला किचन आहे, जे एल शेपमध्ये देण्यात आलं आहे. एल शेपमध्ये किचन तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आहे. खिडकी सुद्धा आहे, म्हणजे हवेशीर आणि ज्याला लाईट म्हणतो प्रकाश सुद्धा प्रॉपरली आहे. इथे फ्रीज ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली तुम्ही पाहू शकता.
कारण ती खूप महत्त्वाची जागा असते. अनेकांना प्रश्न असतो की नेमका फ्रीज कुठे ठेवायचा. इथे तुम्हाला पहिली कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. बाथरूम तुम्ही अशा प्रकारचे पाहू शकता. स्टाईल्स वगैरे खूप छान छान आहेत मित्रांनो. सिरेमिक टाईल्समध्ये हे सगळं काम केलेलं आहे. तुम्ही दुसरं इकडे बाथरूम आहे, तुम्ही पाहू शकता. टॉयलेट आहे, अजून कमोड वगैरे बसवलेलं नाही, काम सुरू आहे. पोझिशनच्या अगोदर ते सगळं बसून दिलं जाईल. इथे तुम्हाला वॉश बेसिनचा एरिया सुद्धा आहे, जो अजून वॉश बेसिन बसवलेला नाहीये. आणि त्याच्यानंतर हा बेडरूम आहे. तर बेडरूम सुद्धा ठीकठाक आहे, म्हणजे प्रशस्त आहे, असं काही किमतीच्या मानाने कम्पेअर टू कॉस्ट. आणि तयार घरे आहेत मित्रांनो. विशेष म्हणजे तुम्हाला वेट अँड वॉच करायची गरज नाहीये. आणि बाहेर जर तुम्ही पाहिलं तर बाहेर खूप मोकळं असं वातावरण आहे, हवेशीर आहे, शुद्ध वातावरण आहे. तुम्ही पाहू शकता शेती आहे खरं तर समोर. फ्युचरमध्ये तिथे डेव्हलपमेंट होईल, बिल्डिंग होईलच, पण मध्ये तुम्हाला रोड आहे मित्रांनो. गॅप बराच मिळेल तुम्हाला इथे रोडमुळं, जो मेन रोड आलेला आहे प्रकल्पाकडे. आणि त्याच्यामुळं मला तरी वैयक्तिकरित्या खूप चांगला वाटला हा प्रोजेक्ट, म्हणजे कन्स्ट्रक्शन क्वालिटीला. आणि विशेष म्हणजे ही घरे वेगळी नाही आहे किंवा इमारत वेगळी नाही आहे, तर म्हाडाची घरे या बिल्डरच्या इथे दिलेली आहेत. दरवाजाची क्वालिटी चांगली आहे किंवा बाकीची जे काही मटेरियल वापरली त्याची सुद्धा क्वालिटी चांगली आहे. क्वालिटीबद्दल मंगलम बिल्डर्सला काही बघायचं काम नाही जास्त, का आपण त्याच्याबद्दल काही शंका उपस्थित करू शकत नाहीये. पण तुम्ही एकंदरीत फ्लॅटचा अंदाज आला असेल तुम्हाला की नेमका हा कशा प्रकारचा फ्लॅट असणार आहे. आणि विशेष म्हणजे ही बिल्डरांच्या घरामध्येच, म्हणजे बिल्डरांच्या इमारतीमध्येच ही घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. आता मार्केट व्हॅल्यू काय असेल हा तुमच्या मनात प्रश्न पडला असणार असेल मित्रांनो, कारण मार्केट व्हॅल्यू सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही मार्केट व्हॅल्यू पाहू शकता कसं आहे. वाधवानी ओम मंगलम दिशा, आता ओम मंगलम दिशा जो काय प्रकल्प आहे त्याची मित्रांनो पोझिशन एप्रिल 2026 मध्ये सुरू झालेला आहे. 1 BHK अपार्टमेंटची इथं कार्पेट एरिया 447 आणि म्हाडाचं कार्पेट एरिया 429 असा आहे, लक्षात घ्या. थोडा फरक आहे, पण ती किंमत आहे मित्रांनो 42.26 म्हणजे 42,26,000 प्रायव्हेट बिल्डर घरे विकतोय. आणि इथे तुम्हाला म्हाडाची घरे ही 20 ते 21 लाखामध्ये मिळत आहेत, म्हणजे जवळजवळ अर्ध्या किमतीमध्ये ही घरे उपलब्ध केलेली आहेत. आता विशेष म्हणजे हे प्रायव्हेट बिल्डरच्या घरामध्ये इतर सोयी सुविधा असू शकतात, पण त्या ठिकाणी खूप काही नाही. पार्किंग वगैरे आहे, अंडरग्राऊंड पार्किंग आहे मित्रांनो. 2 फ्लोअर खाली अंडरग्राऊंड मध्ये पार्किंग सुद्धा देण्यात आलेली आहे. आणि म्हणून ज्यांना कमी किमतीत घर पाहिजे, नक्कीच हा प्रकल्प तुमच्यासाठी चांगला आहे मित्रांनो. म्हणजे तुमचं कनेक्टिव्हिटी सुद्धा खूप चांगली आहे, म्हणजे रोड पासून अगदी जवळ आहे आणि बाकीच्या सोयी सुद्धा जवळ इथे जवळच उपलब्ध आहेत. आणि तशा बऱ्याच प्रकारात त्याची डेव्हलपमेंट सुद्धा होताना दिसून येत आहे. तर मित्रांनो, आज आपण प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य पुणे मंडळाच्या 742 ओम मंगलम दिशा केवळ येथील प्रकल्पाची माहिती पाहिलेली आहे. पुढील भागात आपण नवीन प्रकल्पाला जाऊन तेथील संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. धन्यवाद.